आपण आज पोहे आणि बटाटे कटलेट बनवणार आहोत। चाळणीमध्ये एक मोठी वाटी पातळ पोहे घेतलेले आहेत। ते 2 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे। दोन 3 मिनिटांमध्ये ते मऊसूत भिजतात। मग मोठ्या बाउलमध्ये ते काढून घ्यायचे। त्यामध्ये 1 वाटी उकडलेले बटाटे घालायचे, 1 छोटी वाटी बारीक चिरून घेतलेला कांदा, 1 वाटी बारीक चिरून घेतलेला टोमॅटो, अद्रक लसूण पेस्ट, 1 टेबलस्पून लाल तिखट, चाट मसाला 1 टेबलस्पून, चवीनुसार मीठ आणि 1 टेबलस्पून गरम मसाला। हा घरी बनवलेला मसाला आहे आणि कोथिंबीर। हे सगळं हातानेच व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। तुम्ही बघू शकता याप्रमाणे। मग आता बोटाच्या आकारा एवढे लांब कटलेट बनवून घ्यायचे। तुम्ही कटलेटचा गोल चपटा आकारही देऊ शकता। इथे मी लांब बोटा एवढे कटलेट्स बनवते आहे। आपले कटलेट बनवून रेडी झालेले आहेत। आता आपण तांदळाच्या पिठामध्ये कटलेट्सला कोट करून घेऊया। तुम्ही बघू शकता याप्रमाणे। मी सर्व कटलेट्स कोट करून घेते। आता कढईमध्ये तेल तापायला ठेवलेले आहेत। ते चांगले गरम झाल्यानंतरच त्यामध्ये 2 ते 3 कटलेट टाकून कटलेट चांगले गोल्डन ब्राऊन झाल्यानंतर काढून घ्यायचे। मी सर्व तळून घेते। तुम्ही बघू शकता खूप छान क्रिस्पी झालेले आहेत आपले कटलेट्स। हे कटलेट सॉस सोबत सर्व करायचे। खूप छान लागतात सॉस सोबत। एकदा अवश्य करून बघा। तुम्हाला ही रेसिपी आवडली असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। परत भेटूया एका छानशा रेसिपीसह। स्वस्त रहा, मस्त रहा आणि खात रहा।